मित्रांनो, भरपूर परीक्षांची या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेले आहेत. न्यायालय भरती, लातूर डी-सी-सी, परभणी डी-सी-सी सगळ्यांचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लेखी, मुलाखत या ठिकाणी कोणकोणते वेळापत्रक जाहीर झालेले आहेत, ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करायचा विचार करू नका. शेवटचा 1 महिना आपल्या हातामध्ये, मग न्यायालय भरती असू द्या किंवा अजून बाकीच्या ज्या मी तुम्हाला सांगत आहे, तर 1 महिन्यामध्ये मित्रांनो पूर्णपणे स्वतःला वेळ द्या. म्हणजे काय होतं, तर या पद्धतीने जसं प्रतीकने नुकताच या ठिकाणी परभणी डी-सी-सीमध्ये लेखी परीक्षेसाठी जो या ठिकाणी मित्रांनो आता परीक्षा झाली होती, तर प्रतीकने आपल्याला सांगितलं की आपलाच विद्यार्थी आहे एक्झामवाडीचा. हॅलो सर, परभणी बँकेमध्ये, परभणी डी-सी-सी बँकेमध्ये या ठिकाणी IT ऑफिसर ग्रेड 2 एक्झामसाठी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो. म्हणजे या ठिकाणी रिटर्न एक्झाम काय झाली, त्यांची क्वालिफाय झाली. तर या ठिकाणी मित्रांनो आपला सुद्धा म्हणजे मी जे देतो नोट्स त्या किती या ठिकाणी इम्पॉर्टंट असतात. फक्त तुमची मेहनत त्याला कमी पडू देऊ नका. म्हणजे तुमचे असे रिझल्ट येतात मित्रांनो. आपण फक्त लेखीसाठीच नाही, आता यांना मुलाखतीला पण मी मार्गदर्शन करणार आणि शेवटपर्यंत जोपर्यंत जॉईनिंग होत नाही तोपर्यंत संपूर्ण माझा सपोर्ट तुम्हाला असतो. ज्या पद्धतीने न्यायालय भरतीला आपण आता चालू केलेले आहे मोहीम, त्याच पद्धतीने बाकी परीक्षांसाठी सुद्धा मित्रांनो आपण या ठिकाणी काय करत असतो, अगदी फायनलपर्यंत तुम्हाला जॉईनिंग होत नाही तोपर्यंत माझा फुल सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी राहत असतो. पद्धतीने आपण बघू शकता, नुकत्याच ह्याच परभणी डी-सी-सीमध्ये जे या ठिकाणी झालेलं आहे सिलेक्शन, अजून आपल्या विद्यार्थिनी आहेत वैशाली चिंचगरे यांचं या ठिकाणी बघू शकता. PDCCमध्ये अकाउंटंट बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 या पदासाठी काय झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांची या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे. तर त्यांना इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मी आता परिपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. काहीच यामध्ये ताण घ्यायची गरज नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, न्यायालय भरतीला इतरत्र कुठेही भरकडू नका. आपल्या 2 बॅच तुमच्या समोर आहोत. एक डिटेल बॅच ज्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, डिटेल नोट्स आहेत, MCQ आहेत आणि 200 प्रश्नपत्रिका फक्त 240 रुपयामध्ये आहे. आणि दुसरी म्हणजे फास्ट ट्रॅक बॅच, यामध्ये 10,000 वन लाईनर GK आहे आणि 340 प्रश्नपत्रिका आहेत. तर या दोन्ही बॅच राहू द्या. कसं घ्यायचं आहे, तर ते पेमेंट काय करायचं मित्रांनो, 7248930176 या नंबरला काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच भेटून जाईल 200 रुपयामध्ये. आणि डिटेल बॅचसाठी 240 रुपये या नंबरला पाठवले की तुम्हाला डिटेल बॅच भेटून जाईल मित्रांनो 240 रुपयामध्ये. काही विचारायचं असेल याच नंबरवर कॉल करा. त्यामुळं काय होतं मित्रांनो, तर अशा पद्धतीने रिझल्ट येतात. फक्त तुमचं या ठिकाणी मेहनत पाहिजे आहे. जसं पाठीमागच्या न्यायालय भरतीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकता, तन्वी यांचं सिलेक्शन झालं होतं आणि या ठिकाणी अभिप्राय पाठवला होता. गौरव यांचं सिलेक्शन झालं आणि डायरेक्ट रिझल्टचा अभिप्राय पाठवला. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता अश्विनी यांचं सिलेक्शन झालं आणि या ठिकाणी त्यांनी अभिप्राय मनापासून पाठवला की सर मी या ठिकाणी तुमच्या नोट्स या ठिकाणी मुळे माझं काय झालं, सिलेक्शन झालं, एक्झाम पास झाले. मेहनत तर तुमची आहेच मित्रांनो, परंतु आपण जे काही वाचतो आहे, जसं रोहित राणे यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं. त्यानंतर या ठिकाणी असे कित्येक विद्यार्थी आहेत, विपुल गायकवाड यांचं सिलेक्शन झालं. त्यानंतर या ठिकाणी असे भरपूर विद्यार्थी आहेत मित्रांनो ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता शिपाई भरतीसाठी सिलेक्शन झालं अरुणा तांबे यांचं. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आदर्श शिंदे यांचं सिलेक्शन झालं आणि तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी रिटर्न चांगली गेली. म्हणजे हेच मला सांगायचं की शेवटच्या दिवसामध्ये भरकडू नका. त्यानंतर थँक्यू सर, तुमचं मटेरियल वापरून या ठिकाणी सिलेक्शन झालं. श्रद्धा कोरे असेल, असे कित्येक विद्यार्थी आहेत मित्रांनो. ओके, विभूते आहेत या ठिकाणी आपण बघू शकता. सर खरंच या ठिकाणी तुमच्या नोट्स आणि प्रश्न संचामुळे या ठिकाणी काय झालं, सर्व काय या ठिकाणी करता आलं. दिवाणी न्यायालय मुंबई येथे लिपिक पदासाठी या ठिकाणी काय झालं, परीक्षा उत्तीर्ण झाले या ठिकाणी आपण बघू शकता. त्यानंतर हा रितेश चव्हाण यांचा अभिप्राय. त्यानंतर या ठिकाणी शीतल माहुलकर यांचा तुमच्या नोट्समुळे भरपूर मदत झाली आणि नागपूर डिस्ट्रिक्टमधून या ठिकाणी त्यांचा पेपर क्लिअर झाला. त्यानंतर महेश मोरे यांचा सुद्धा या ठिकाणी आपण अभिप्राय बघू शकता. नंतर असे कित्येक अभिप्राय, सर माझं नाव आलं शिपाई भरतीमध्ये जिल्हा न्यायालय धुळेमधून या ठिकाणी आणि आपण दिलेल्या नोट्समधून सगळं आलं होतं. या ठिकाणी परेश पवार यांचा अभिप्राय या ठिकाणी आपण बघू शकता. नंतर नीता जाधव यांचा या ठिकाणी अभिप्राय बघू शकता मित्रांनो. त्यानंतर वैशाली देशमुख यांचा अभिप्राय बघू शकता या ठिकाणी स्क्रीनशॉट. सर सातारा जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी क्लर्कसाठी पास झाले. तुमचे अभ्यास आहे त्याचा खूप उपयोग झाला. एक्झामवडीचे त्यांनी आभार मानलेले आहेत. सांगायचं हेच आहे की तुम्ही जे करताय ते या ठिकाणी मनापासून केलं पाहिजे. तुम्हाला विश्वास वाटला पाहिजे की हे कंटेंट आपल्याला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. थँक्यू सो मच सर, तुमच्यामुळे या ठिकाणी सिलेक्शन झालं, तुमच्या कोर्सचा खूप फायदा झाला. विशाल ओहोळ यांचा अभिप्राय बघू शकता. त्यानंतर हा अभिप्राय या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. ओके, की या ठिकाणी सर तुमच्या कृपेने लेखी परीक्षा पास झालो आणि आता या ठिकाणी स्किल टेस्टसाठी पात्र झालेलो आहे. ओके, सिद्धांत यांचा अभिप्राय. म्हणजे असे कित्येक अभिप्राय या ठिकाणी आपल्याला दाखवता येतील. डायरेक्ट वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी आपण बघूया परभणी डी-सी-सी बँकेचं या ठिकाणी सर्वप्रथम बघूया मित्रांनो, कारण त्याची लेखी परीक्षा झालेली आहे. पुढच्या अपडेटसाठी विद्यार्थी वाट बघत आहेत. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर कॉल लेटर म्हणजे त्यांची या ठिकाणी ऑलरेडी रिटर्नचा रिझल्ट लागलेला आहे. मी आताच तुम्हाला दाखवलं. आता त्यांचं जे आहे ते मित्रांनो पुढचं जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी, आता ऑलरेडी इंटरव्ह्यूसाठी आलेलं होतं वेळापत्रक, परंतु आता त्यांनी काय केलेलं आहे, पुढं थोडंसं चेंजेस केलेलं आहे. जसं की या ठिकाणी आपण बघू शकता परभणी डी-सी-सीची 152 पदांची परीक्षा झाली होती. IBPSने घेतलेली होती आणि अगोदर या ठिकाणी मुलाखतीचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं
आलेलं होतं मित्रांनो कॉल लेटरवरती, परंतु आता त्यांनी काय केलेलं आहे, थोडासा त्यामध्ये बदल केलेला आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय केलं मित्रांनो, बदल. जसं की या ठिकाणी 20 तारखेची जी मुलाखत आहे ती आता 25 तारखेला होणार आहे 10:30 वाजता. 21 तारखेची जी आहे ती 26 तारखेला होणार आहे. 22 तारखेची जी आहे ती 27 तारखेला होणार आहे. 23 तारखेची जी आहे ती 28 तारखेला होणार आहे आणि 24 तारखेची जी आहे ती या ठिकाणी 29 तारखेला होणार आहे. म्हणजे 5 दिवस या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, यांची मुलाखत या ठिकाणी पार पडणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं जे विद्यार्थी या ठिकाणी परभणी DCC मध्ये पास झालेले आहेत तर त्यांनी या ठिकाणी आता मुलाखतीसाठी जबरदस्त आपली तयारी चालू राहू द्या, काही ताण घेऊ नका. नंतर पुढची जी अपडेट आहे मित्रांनो तर ती आहे या ठिकाणी LDCC म्हणजे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याचं जर आपण बघितलं तर मित्रांनो 375 जागांसाठी ही सुद्धा भरती होती. भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले फॉर्म भरलेले आहेत. तर ह्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये जर बघितलं तर याची जी लेखी परीक्षा आहे तर ती ऑनलाईन लेखी परीक्षेचं या ठिकाणी वेळापत्रक डिक्लेअर झालेलं आहे. कधी असणार आहे लेखी परीक्षा, तर आत्ता लगेचच मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं 28/3/2026 रोजी या ठिकाणी काय होणार आहे, लेखी परीक्षा या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ इव्हिनिंग अशा 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा या ठिकाणी पार पडणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. त्यामुळे ज्या विद्यार्थी या ठिकाणी लातूर DCCचं ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी हॉल तिकीट काढून ठेवा. 23 तारखेपासून या ठिकाणी हॉल तिकीट बँकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 28 तारखेला या ठिकाणी त्यांची परीक्षा असणार आहे. हॉल तिकीट असणार आहे, ॲडमिट कार्ड त्याला आपण म्हणतो. तर ते जे आहे ते कलर प्रिंट या ठिकाणी पाहिजे आहे आणि स्वतःचा पासपोर्ट लावून त्यावरती स्वाक्षरी करायची आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्वतःसोबत कलर प्रिंट त्याची या ठिकाणी घेऊन जावा. बरेच विद्यार्थी या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट नेतात, परंतु त्यांनी कलर प्रिंट सांगितलेलं आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जाऊया आता बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्टची सुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या या ठिकाणी नोटिफिकेशन येत आहेत मित्रांनो. जसं की जे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत त्यांची या ठिकाणी नोटिफिकेशन लिस्ट आलेली आहे. जे रिजेक्ट झाले त्यांची लिस्ट आलेली आहे. तुम्हाला वाटतं की मी विनाकारण त्यांनी माझं रिजेक्ट केलेलं आहे, पात्र यादीमध्ये नाव नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, मेल ऑलरेडी दिलेला आहे. आपण सुद्धा ऑलरेडी काय केलेलं आहे तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा ज्यांचं रिजेक्टमध्ये नाव आलेलं आहे तर त्यांनी काय करायचं, 23 तारखेच्या अगोदर त्यांनी काय करायचं मित्रांनो, तर या मेलला मेल करायचा आहे recruitment@bsc.government.in. ओके, ह्याला काय करायचा, मेल करायचा. तुमची जे फॉर्मची प्रिंट असेल, ID असेल, नाव असेल आणि पेमेंट केलेली स्लिप तर त्यांना पाठवायचं आहे की मी हे पहा पेमेंट पण व्यवस्थित केलेलं आहे, तरी पण माझं रिजेक्ट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, तर चेक करा असं त्यांना काय करायचं आहे 23 तारखेपर्यंत पाठवायचं आहे. नंतर पाठवला तर विचार केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही या ठिकाणी तयारीत राहा. वेळापत्रक अजून वेबसाईटवर जरी नसेल आलं तरी न्यूजपेपरला वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला कळत आहे की 26 एप्रिलला याची परीक्षा होणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिपाई असेल, लिपिक असेल, ड्रायव्हर असेल याचा जर फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी आपले जर या ठिकाणी वेळापत्रक बघितलं तर 26 एप्रिलला सध्या नियोजित दिसत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपण बघू शकता. जसं वेबसाईटवरती येईल तसं पण मी तुम्हाला सांगेल, परंतु सध्या तरी आपण 26 एप्रिलच या ठिकाणी काय करायचं आहे, तारीख फिक्स ठरवून आपल्या मनामध्ये ती तारीख फिक्स ठरवून काय करायचं, अभ्यासाची तशी या ठिकाणी दिशा द्यायची आहे. कारण आपल्याला जोपर्यंत या ठिकाणी तारीख समजत नाही तोपर्यंत आपण अलर्ट होत नाही. अलर्ट झाल्याशिवाय मित्रांनो आपला अभ्यास त्या गतीने होत नाही. मग सध्याची वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये किंवा या ठिकाणच्या बातम्या आपल्याला समजत आहे. 26 एप्रिल तारीख आपण धरून या ठिकाणी जायचं आहे, लक्षात ठेवा. ऑफलाईन पेपर होणार आहे, त्यामुळे त्या दृष्टीने या ठिकाणी मित्रांनो आपली तयारी चालू राहू द्या. स्पर्धा तगडी आहे. शिपाईला जर बघितलं तर 2,14,000 विद्यार्थी या ठिकाणी काय झालेले आहेत मित्रांनो आपण बघू शकता, पात्र झालेले आहेत. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं लिपिकला सुद्धा 1,15,000 विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत. ड्रायव्हरसाठी जर बघितलं 26,000 विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत मित्रांनो. असे जवळपास 3,64,902 विद्यार्थ्यांची या ठिकाणी न्यायालय भरतीची परीक्षा या ठिकाणी 26 एप्रिलला होणार असं समजत आहे. तर त्या दृष्टीने आपला अभ्यास चालू राहू द्या. पात्र अपात्रचे यादी असू द्या, वेगवेगळ्या या ठिकाणी परीक्षेचे दिनांक असू द्या, सगळी माहिती मी काय करतो आपल्या एक्झामवडी टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. त्यामुळे टेलिग्रामला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा मित्रांनो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं सर्व याद्या वगैरे सुद्धा या ठिकाणी मी काय केलेले आहे, टाकलेले आहे. तिथून तुम्ही पाहू शकता. एक्झामवडी टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. या 2 ऑफर घेतल्या नसतील तर तात्काळ घ्या. हे ऑफर लगेच संपत आहेत मित्रांनो. त्यामुळे ऑफर संपण्याच्या अगोदर आपल्याजवळ ह्या दोन्ही बॅचेस असू द्या. याबद्दल काही जरी विचारायचं असेल तर बिंदास या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओमधून इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळाली असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.